नमस्कार. 17 सप्टेंबर 2019 या दिवशी वैजापूर तालुक्यातील काही सजग नागरिकांनी एकत्र येऊन वैजापूर तालुक्यातील वेगवेगळ्या समस्यांसंदर्भात वैजापूर तालुका कृती समितीची स्थापना केली होती आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून या समितीची स्थापना केली होती. तर वैजापूर तालुक्यात अनेक जे प्रलंबित प्रश्न आहेत ह्या विषयावर आवाज उठवण्यासाठी ही समितीचं काम सुरू केलं आणि पहिल्या टप्प्यात 29 दिवस रस्त्याच्या कामासाठी समितीच्या माध्यमातून उपोषण करण्यात आलं आणि त्यानंतर राज्यपालांच्या भेट मिळाली कृती समितीच्या शिष्टमंडळाला आणि राज्यपालांनी वैजापूर तालुक्यातील सर्व रस्त्यांसाठी ग्रामीण रस्ते असो किंवा प्रमुख जिल्हा मार्ग असो किंवा राज्यमार्ग असो या सर्वांसाठी 416 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचं वचन स्वतः त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत दिलं आणि या कृती समितीच्या पहिल्या उपक्रमाला यश आलं. त्यानंतर वैजापूर तहसील परिसरामध्ये ज्यावेळेस तहसील कार्यालयाचं भूमिपूजन होतं त्यावेळेस तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील हे आलेले होते, राधाकृष्ण विखे पाटील आलेले होते. तर त्यांच्याकडे आम्ही हा एक विषय मांडला होता की सर्व शेतकऱ्यांचे गटाची मोजणी मोफत करण्यात यावी, प्रत्येक गटाला शेतरस्ता असावा आणि सर्व शेतरस्ते शिवरस्ते हे सरकारी खर्चांना मोजून त्याचं रेखांकन करण्यात यावं, सीमांकन करण्यात यावं. हा विषय आम्ही कृती समितीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे वारंवार मांडला. त्यात असंही विशेष नमूद केलं होतं आम्ही की जी रस्त्याची शेतरस्ते असतील किंवा शिवरस्ते असतील याची रुंदी वाढवण्याचा सुद्धा आम्ही एक प्रस्ताव शासनाकडे दिला होता आणि विशेष म्हणजे सरकारनं या विषयावर गांभीर्याने चर्चा करून हा विषय धसास लावलेला आहे. म्हणजे कृती समितीचं हे दुसरं यश आहे. त्यानंतर कृती समिती मागील 4 वर्षापासून वैजापूरच्या प्रवेशद्वारावर सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक व्हावं म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील, तत्कालीन पालकमंत्री भुमरे साहेब असतील, या सर्वांकडे आम्ही वारंवार या विषयावर पाठपुरावा केलेला आहे आणि ही झालेलं आतापर्यंत केलेलं काम आहे. परंतु आगामी जो विषय आहे आमचा कृती समितीच्या अजेंड्यावरचा हा ह्या आगामीमध्ये 7 कालमी आमचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये नांदूरमंदेश्वर कालवा प्रकल्पाद्वारे गोदावरी पात्रातून वाहून जाणारं जे अतिरिक्त पाणी वाहून जातं ते पाणी NMC कॅनलच्या स्वतंत्र कालवा तयार करून ते कालव्याद्वारे कालव्याद्वारे किंवा भूमिगत पाईपलाईनद्वारे वैजापूर तालुक्यातील नांदगाव, चांदगाव, लाख, पानव, जळूर, रोटेगाव, आगूर, खंडाळा, सवंतगाव, लोणी व इतर परिसरात वळवायचं आणि त्या गावाच्या परिसरामध्ये किमान 200 कोटी लिटरचे बंधारे बांधणं ह्या विषयावर आम्ही काम करणार आहे. तसंच पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव प्रकल्पात जे पाणी येणार आहे त्यातलं अतिरिक्त पाणी हे कोली, खंडाळा, जानेफळ, बोरसर, धोंदलगाव, नालेगाव, लासूर या परिसरात उपलब्ध करण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत. तसंच रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजना हिचं कर्जमाफी झालेली आहे, परंतु ही योजना जलसंपदा विभाग किंवा जलसंधारण महामंडळाने ही ताब्यात घेऊन तिला जे पाणी उपसा करण्यासाठीचे 2.5 TMC 3 TMC पाणी उपसा करण्याचं जे परमिशन आहे ही परमिशन नव्यानं घेण्याची गरज नाही. पण सरकारनं त्याच्यावर एक 10-20 कोटी रुपये जर खर्च केले तर 7 सागजं, भगूर, पालखेड, त्याच्यानंतर दहेगावचं बोरदहेगाव मध्यम प्रकल्प आणि मालगावचा जो परिसर चिंचडगाव या सगळ्या गावामध्ये पूर्ण क्षमतेनं पाणी आज या अगदी 6 महिन्यातसुद्धा उपलब्ध होऊ शकतं. यासाठी कृती समिती प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर उत्तर भागामध्ये जो चांदेश्वरी हत्तीघोडा जो प्रकल्प ज्याला आपण म्हणतो तापी खोऱ्यात वाहून जाणारं पाणी हे जर पाण्याचं आपण जर शासनानं त्याच्यावर गांभीर्याने विचार जर केला तर ते पाणीसुद्धा वाकला, लोणी या भागामध्ये येऊन वैजापूर तालुक्यामध्ये शेतीसाठी 8 माही 12 माही पाणी उपलब्ध होऊ शकतं. तसंच मन्नाड साठवण जो बंधारा आहे या बंधाऱ्याची सुद्धा उंची वाढून तिथं लिफ्ट योजना जर बसवली तर त्या परिसरातले 10-12 खेड्यामध्ये लिफ्ट योजनेच्या माध्यमातून पावसाळ्यात अतिरिक्त वाहून जाणारं पाणी हे त्या परिसरामध्ये साठवण बंधारे तयार करून आपण आपला या परिसरामध्ये 8 माही 12 माही पाण्याची उपलब्धता करू शकतो. आणि त्याच्यानंतर 6वा जो विषय ह्या विषयावर सुद्धा कृती समितीनं तत्कालीन उद्योग सचिव, उद्योग मंत्री यांना पत्रव्यवहार केलेला आहे की वैजापूर MIDCमध्ये ही कशी योग्य आहे, त्याच्याकरता परिसर कसा योग्य आहे, विमानतळ कसे जवळ आहे, राष्ट्रीय महामार्ग कसे जवळ आहे, ब्रॉडगेज रेल्वे कशी आहे, मनमाडचा डेपो कसा जवळ आहे, पाण्याची सुद्धा कशी सुविधा उपलब्ध आहे या संदर्भात आपण याला उद्योग विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या संदर्भात सुद्धा यावर्षीच्या आगामी काळामध्ये कृती समिती पाठपुरावा करणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे शिक्षण. तर वैजापूर तालुक्यात शिक्षणाचा दर्जा प्राथमिक शिक्षण असो किंवा माध्यमिक शिक्षण असो हा दर्जा अत्यंत ढासळलेला आहे आणि हा पूर्ववत दर्जा उत्तम प्रकारे होण्यासाठी कृती समिती शिक्षण विभाग असेल, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल किंवा व्यावसायिक शिक्षण असेल या सर्व ठिकाणी ही कृती समिती मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करणार आहे
आणि ही सर्व वैजापूर तालुक्याच्या विकासासाठी जे मुद्दे असतील ते ज्यांना कोणाला मान्य असेल ते सर्वजण या समितीचे सभासद म्हणून आम्ही त्यांना समजलेलं आहे. त्याच्यामुळं हा कुठलाही पक्षीय कार्यक्रम नाही किंवा कुठल्या एखाद्या संघटनेचा असा कार्यक्रम नाही, परंतु वैजापूर तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या जे समस्या असतील किंवा प्रश्न असतील या प्रश्नासाठी ज्यांना कोणाला आवाज उठवायचा असेल त्या सर्वांसाठी ही कृती समितीचं सदस्यत्व खुलं आहे. तर हा आगामी कार्यक्रम आमचा असा राहील. धन्यवाद.